तुमच्यापैकी किती लोकांचा जादूवरती विश्वास आहे? एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि बरोबर तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये येते. शॉकिंग आहे. पण बऱ्याचशा स्टोरीज तुम्ही अशा ऐकल्यात. पण ही जादू काम कशी करते? ती प्रत्येकासाठी का नाही काम करत? याचे काय बेसिक नियम आहेत? कुठे आपली चूक होते? या सगळ्या गोष्टी या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये कंप्लीट होणार आहेत. तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. मी आहे मंदार आणि तुम्ही पाहता आहात ॲक्ट रायडर्स. आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन याचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील, पुस्तके तुम्ही वाचली असतील. पण ते काम कसं करतं? हा एक प्रत्येकालाच प्रश्न पडतो आणि याचे काही बेसिक रूल जे आहे ते कुठेही तुम्हाला पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळे आपला माइंड, क्वांटम फिजिक्स, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे सगळं अलाइन कसं आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावणार आहे. छोटे-छोटे एक्झाम्पल्स देऊन. तर हा छोटासा व्हिडिओ कदाचित तुमचं आयुष्य बदलायला किंवा त्याच्यामध्ये काहीतरी मोठे बदल करायला तुम्हाला मदत करेल. तर पूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण एक प्रयोग करूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचे डोळे बंद करा. एक खोल मोठा श्वास घ्या आणि सोडा. आता तुम्ही एकदम शांत बसलेला आहात. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तुमच्या हातामध्ये आता तुम्ही असं इमॅजिन करा की एक लिंबू आहे. या गरमीमध्ये जे लिंबू हवं-हवंसं वाटतं, ज्याचे रेट्स वाढलेले असतात, ते आता तुमच्या हातामध्ये आहे. ते पाहून तुम्हाला खूप आनंद झालाय. तुम्ही त्या लिंबाचा स्मेल घेताय आणि तुम्हाला अजूनच थंड वाटतंय, अजूनच छान वाटतंय. आता तुम्हाला राहावलं नाही आणि तुम्ही एक सुरी घेतली आणि त्या लिंबाचे बरोबर मधोमध 2 भाग केले. आता हे 2 भाग केल्यानंतर त्यातला एक भाग जो आहे तो घेऊन तुमच्या हातामध्ये तुम्ही घेताय आणि तुमच्या जिभेवरती त्या लिंबाचे 2 ते 3 टिपके रस जो आहे तो तुम्ही टाकताय. आता तुम्हाला कसं फील होतंय? आंबट लागलं ना? आता तुम्ही डोळे ओपन करू शकता. ज्या लोकांनी हा प्रयोग सिरियसली केला आणि सिरियसली या गोष्टीला इमॅजिन केलं, त्यांच्या मेंदूने म्हणजे माइंडने त्यांना ते लिंबू इमॅजिन करून दिलं. सोबतच त्याचा स्मेलसुद्धा दिला आणि सोबतच त्याची टेस्टसुद्धा दिली. हे का झालं माहिती आहे? कारण तुमच्या ब्रेनला खरं आणि खोट्यामधला फरक समजत नाही आणि त्याने डोळे बंद करून इमॅजिन करताना ज्या गोष्टी तुम्ही त्याला दाखवल्या, त्या गोष्टी त्याने खऱ्या मानल्या आणि त्याच गोष्टी तुम्हाला दिसल्या. हे झालं खूप छोटंसं एक्झाम्पल तुमच्या ब्रेनला फसवण्याचं. आता इमॅजिन करा, तुमच्या पास्टमध्ये काही ना काही असं चांगलं आणि वाईट घडतच असतं. त्याच्यामधली कुठलीतरी आपली एक अशी आठवण असते, जी आपल्याला असं वाटतं, की यार ही आठवण पुसून टाकावी. पण ती आठवण जेव्हा तुम्हाला येते, त्यावेळेस तुम्हाला अश्रू येतात किंवा तुम्हाला असं वाटतं, की यार संपलंय आपलं सगळं. आपण तुटून गेलो होतो त्यावेळेस, असा सगळा विषय आहे. तुम्ही दुःखी होता. तर आता अशीच कुठलीतरी जर इमॅजिन तुम्ही केली सिच्युएशन जुन्या ह्याच्यामधली, तर तुम्हाला खूप जास्त दुःख होतं किंवा तुम्ही रडता. तर त्यावेळेस सुद्धा तुमचा जो ब्रेन असतो, तो याच प्रकारे ॲक्ट करतो, की ज्याला रिअल सिच्युएशन, प्रेझेंट आणि पास्टमधला फरक कळत नाही. खरं आणि खोट्यामधला फरक कळत नाही आणि त्यावेळेस ॲक्चुअलमध्ये तुमचा जो ब्रेन असतो, तो ब्रेन प्रेझेंट सिच्युएशनला तीच गोष्ट जी तुमच्या 10 वर्षांपूर्वी, 15 वर्षांपूर्वी झालेली असते, ती गोष्ट तिथे तो जगत असतो आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला त्यावेळेस पण तेवढंच दुःख होतं, जेवढं दुःख तुम्हाला 10 ते 15 वर्षांपूर्वी त्या सिच्युएशनला किंवा त्या घटनेनंतर झालेलं असतं. आता तुम्ही मला म्हणाल, की "तू हे का सांगतोय? ब्रेनच्या पास्ट जे असेल ते आठवल्यानंतर दुःख होणारच. काही इमॅजिन केल्यानंतर ब्रेनला त्या गोष्टी तशा का वाटतात? या सगळ्या गोष्टी तू का आम्हाला सांगतोय?" तर मी तुम्हाला एक्झॅक्टली हीच गोष्ट समजून सांगतोय, की जर तुम्ही 10 वर्षे मागे जाऊन तुमच्या ब्रेनला फसवून दुःखी होऊ शकता, तर तुम्ही पुढच्या 10 वर्षांसाठी जर ब्रेनला फसवलत आणि एक अशी गोष्ट इमॅजिन केली, ज्या गोष्टीकडे तुम्ही पोहोचू इच्छित आहात, ज्या जॉबमध्ये तुम्हाला जायचंय, जो बिझनेस तुम्हाला उभा करायचा आहे, सिंगर, डान्सर, ॲक्टर, क्रिकेटर जे पण तुम्हाला व्हायचंय, ती गोष्ट इमॅजिन जर केली आणि तुमच्या ब्रेनला जर पटवून दिलं, की ही जी गोष्ट आहे, हा मी आहे 10 वर्षांनंतर, तर तुमच्या ब्रेनमध्ये हळू त्या गोष्टी, ते केमिकल्स रिलीज व्हायला सुरुवात होतील आणि तुमचा ब्रेन जो आहे, ती जी आता सध्या तुमच्याकडे गोष्ट नाहीये, जी गोष्ट तुम्ही इमॅजिन करताय, त्या गोष्टीला खरं मानायला सुरुवात करेन. पण आता काही लोक मला हा प्रश्न विचारतील, की ह्यानी काय होणार? ब्रेनला तुम्ही तर खोटं सांगताय, की ही गोष्ट अशी-अशी आहे आणि पुढे जाऊन हे बनायचंय. मग त्याने काय फरक पडणार आहे का? होय, त्याने फरक पडतो.
आणि कसा पडतो हे जाणून घेण्याआधी मी तुम्हाला ब्रेनबद्दल थोडंसं अजून डिटेलमध्ये सांगतो. आपल्या ब्रेनमध्ये ना एक सिस्टीम असते, रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम, RAS. ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये आपला ब्रेन ज्या गोष्टीवरती फोकस करतो, ती गोष्ट ही सिस्टीम आपल्याला वारंवार रिपीट मोडवरती बऱ्याच ठिकाणी दाखवते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एक बाईक घ्यायची किंवा एक पर्टिक्युलर कार घ्यायची आहे, तर तीच कार तुम्हाला रोडने जाताना दिसणार. तुम्ही दुसऱ्या गाडीत असाल, तुम्हाला रस्त्याने जाताना दिसेल. तुम्ही चालत आहे, साईडने दिसेल. तुम्हाला कुठेतरी त्याची ॲडच दिसेल. अशा बऱ्याच वेळेस आपला ब्रेन किंवा ही RAS सिस्टीम तुम्हाला फिल्टर करून तीच गोष्ट दाखवते, ज्या गोष्टीवरती तुम्ही फोकस करता. तर आता येऊयात त्या इम्पॉर्टंट पार्टवरती. 10 वर्षानंतर तुम्हाला काय बनायचंय ते तुम्ही इमॅजिन करायला लागलात. तुम्हाला कुठली गोष्ट हवी आहे, कुठली कार हवी आहे, त्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्या RASला ॲक्टिव्हेट केलं. आता तुम्हाला ते भेटणार कसं? जादू तर नाहीये ना. खिशात तर तेवढे पैसे नाहीयेत. मग ती कार कशी आपल्याकडे येईल? यार तेवढे कॉन्टॅक्ट्स नाहीयेत. मग तो जॉब कसा अट्रॅक्ट होईल? तो बिझनेस कसा उभा राहील? आता येतो तुमच्या मेंदूचा वर्किंग सिस्टीमवाला इम्पॉर्टंट पार्ट. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो, की हा जो ब्रेन आहे ना, याचा फक्त 10 ते 15% वैज्ञानिकांना, डॉक्टरांना भाग जो आहे तो माहीत झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त 80% जवळपास आपण म्हणू शकतो, की हा मेंदू जो आहे तो अनिश्चित आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही मिस्टेरियस घडू शकतं, जे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. जसं फॉर एक्झाम्पल, बऱ्याचदा असं होतं ना, की एखादा मोठा आजार कोणाला तरी होतो आणि मग डॉक्टर जे आहे ते खूप अतूट प्रयत्न करतात त्याला वाचवण्यासाठी. पण शेवटी डॉक्टरांना कळतं, की यार आपल्या हातात काहीच नाही आणि हा माणूस किंवा हा पर्टिक्युलर व्यक्ती जो आहे तो या जगातून जाणार आहे. मग त्याच्या घरचे विचारतात आणि त्याला नाही कळून देत, की बाबा असा विषय आहे, किती आमच्याकडे टाईम आहे. म्हणजे तुम्ही घरी जाऊन त्याची सेवा करा, त्याच्याकडे 1 वर्ष उरले, 2 वर्ष उरलेत, 6 महिने उरलेत असं सांगतात. आणि असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत जे डॉक्टरांनी सांगितलं होतं, की 6 महिने जगणार, 1 वर्ष जगणार, 2 वर्ष जगणार आणि ते 30व्या वर्षानंतर 80व्या वर्षी, 60व्या वर्षी गेलेले आहेत किंवा त्याच्यानंतर 20 ते 25 वर्ष जगलेले आहेत किंवा त्या आजाराने त्यांचा मृत्यू झालाच नाहीये. असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत. मग जर एका ठिकाणी एक रोग त्यांचा बरा होण्यासारखा नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्याही मेडिकल क्षेत्रामध्ये औषध उपलब्ध नाहीये, तर मग त्यांची सगळी औषधं बंद झाल्यानंतर घरचे फक्त नॉर्मल सेवा केल्यानंतर सुद्धा तो व्यक्ती वाचला कसा? कारण त्याचा जो ब्रेन आहे तो त्या केमिकल्सला रिलीज करायला सुरुवात करायला लागला. त्याच्या आतमध्ये, त्या पेशंटच्या आतमध्ये जगण्याची इच्छा तयार झाली. त्याला असं वाटलं, की इथून 10 वर्षानंतर आता मला हे करायचंय, 5 वर्षानंतर आपल्याला हे करायचंय आणि मग तो ब्रेन त्याच्या बॉडीला त्या सगळ्या गोष्टी पुरवायला सुरुवात करू लागला. ज्या गोष्टी, जे औषध त्याला कुठेच या पृथ्वी तलावावरती मिळू शकत नव्हतं, ते फक्त आणि फक्त या मेंदूने बनवलं. म्हणून आपल्या डोक्यामध्ये जो मेंदू दिलेला आहे, त्याला फक्त तुम्हाला ॲक्टिव्हेट करायचंय. हे एक छोटंसं एक्झाम्पल जे तुम्हाला खूप जास्त शक्ती किंवा ऊर्जा देईल, यासाठी मी तुम्हाला सांगितलं. आता मेन पार्टवरती येऊया, की आउटर साइडला हा ब्रेन कसा वर्क करतो. ही तर झाली इनर साइड. जो एक पेशंट होता त्याला बरं कसं करतो. इनर साइडला तो केमिकल रिलीज करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. पण ब्रेनचा आणि आउटर वर्ल्डचा काय संबंध आहे? चला जाणून घेऊयात. तर याच्या मागे जे सायन्स आहे ते असं आहे, की आपला ब्रेन जो आहे तो सतत एनर्जी इमिट करत असतो. हे नासाने सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. विज्ञानाने सांगितलं आहे, की आपला ब्रेन जो आहे तो एनर्जी इमिट करत असतो. आपला ब्रेन प्लस हार्ट मिळून ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तयार करतो आणि याच व्हायब्रेशनने, याच फ्रिक्वेन्सीने तो या युनिव्हर्ससोबत ना कॉन्टॅक्ट करतो. या युनिव्हर्सला मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, तमिळ, तेलुगू या सगळ्या भाषा नाही समजत. तो फ्रिक्वेन्सी काय आपली, ती हा युनिव्हर्स पाहतो आणि त्यानुसार आपल्याला गोष्टी प्रोव्हाइड करतो. आता नासाने जर सिद्ध केलंय अशा सगळ्या गोष्टी आहेत, ह्युमन ब्रेन जो एनर्जी इमिट करतो, तर ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली होती. ती गोष्ट अशी, की लाइक्स अट्रॅक्ट लाइक्स. म्हणजे जर तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशनवरती असाल, पॉझिटिव्ह ह्याच्यावरती जर व्हायब्रेट करत असाल, तर तुमच्याकडे जे अट्रॅक्ट होतं ते सगळं पॉझिटिव्हच असतं. आणि जर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीवरती व्हायब्रेट करत असाल, तर तुमच्याकडे अट्रॅक्ट होणाऱ्या गोष्टी सुद्धा निगेटिव्हच असतात. म्हणजे तुम्हाला इथे एक छोटासा धागा दिसला असेल, तुम्हाला डोळ्याला दिसत नसेल, पण या ब्रेनमधून काही सिग्नल्स बाहेर पडतात. या ब्रेनमधून काही अशा गोष्टी बाहेर जातात, जिथे ॲटमॉस्फिअर, युनिव्हर्स, मोठ्या-मोठ्या, लांब-लांब, दूर-दूरच्या ताऱ्यांपर्यंत हा सिग्नल पोहोचतो आणि हा सिग्नल जो आहे तो पर्टिक्युलर काही गोष्टी पकडतात. युनिव्हर्स पकडतो. फॉर एक्झाम्पल, दुसऱ्याचा ब्रेन सुद्धा हा सिग्नल पकडतो. याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कधी-कधी असं होतं ना, की तुम्ही
कुणाची आठवण काढताय, तुम्हाला कोणाची तरी आठवण येते आणि बरोबर त्याच व्यक्तीचा तुम्हाला फोन येतो. हे पण या सिग्नलमुळे होतं. क्वांटम फिजिक्समध्ये ज्यावेळेस आपल्या ब्रेनमधून ते व्हायब्रेशन बाहेर पडतात, तर समजा तुम्ही बसलेत पुण्यामध्ये आणि मुंबईतल्या कोणाला तरी आठवण काढली आणि मुंबईतून तुम्हाला त्याचा फोन येतो. "अरे, आत्ताच तुझ्याबद्दल चर्चा झाली होती." प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा ना एकदा घडतं. पण हा कोइन्सिडन्स नाहीये. बऱ्याचदा घडतं काहींच्या आयुष्यामध्ये, पण हा कोइन्सिडन्स नाहीये. हा आहे आपल्या ब्रेनच्या पॉवरचा एक भाग, जिथे आपल्या ब्रेनमधून निघालेला सिग्नल विदाऊट कसलीही त्या ठिकाणी हे करतात. जसं आपल्या डोळ्यांना दिसत नाही, तर त्याचा ब्रेन तो सिग्नल पकडतो. जसं रेडिओ जो आहे, तो विशिष्ट फ्रिक्वेन्सीवरती ट्यून केल्यानंतर तो सिग्नल आपल्याला ऐकू येतो किंवा आपल्याला ऐकायला येतं. जसं की आता जर मी इथे एक रेडिओ ठेवला आणि त्याला जर ट्यून केलं 98 पॉइंट अमुक-अमुक स्टेशनवरती, तर तिथलं गाणं तुम्हाला ऐकू येईल. पण आता तुमच्या कानाला काही ऐकू येतंय का? नाही. याचा अर्थ मग इथं गाणं वाजतंय का? वाजतंय. पण तुमच्या कानापर्यंत नाही पोहोचत आहे. त्यासाठी तुम्हाला एक रेडिओच्या डिव्हाइसची गरज पडते. तर तसाच आपला ब्रेन जो आहे, तो एक डिव्हाइस आहे आणि या डिव्हाइस थ्रू तुम्ही या युनिव्हर्ससोबत पण कनेक्ट होऊ शकता आणि तुम्ही तुमच्या शरीरासोबत पण कनेक्ट होऊ शकता. शेवटी मी एवढंच सांगेन, की हे जे काही शरीर आहे, या शरीराला क्वांटमली झूम इन केल्यानंतर जे सगळ्यात शेवटी उरतं ते इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे. या मोबाईलला, या लॅपटॉपला जर झूम केलं तर एंडला राहतो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. या जगातली कुठली पण वस्तू काही पण झूम केलं तर शेवटी इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन राहतात, ॲटम्स राहतात आणि याचाच अर्थ हाच आहे, की आपण या युनिव्हर्समधून बनलेलो आहे. आपण पर्टिक्युलरली त्याचा एक भाग आहे. फक्त आपल्याला ब्रेन मिळालाय म्हणून आपण कॉन्शियस झालोय आणि या मोबाईलकडे, या लॅपटॉपकडे ब्रेन नाहीये म्हणून ते कॉन्शियस नाहीये, त्यांना त्रास होत नाहीये. असा हा सगळा ब्रेनचा भाग आहे. डॉक्टर जॉय डिस्पेन्झा असं म्हणतात, की इफ यू कॅन फायर इट इन युअर माइंड, देन यू कॅन राईट इट इन युअर ब्रेन. म्हणजे जे काही तुम्ही मनामध्ये पाहता, ते तुमचा ब्रेन हे फिजिकली रिवायर करतो रियालिटी बनवण्यासाठी. मग आता तुम्ही असं म्हणाल, की मला एक ड्रीम जॉब हवा आहे. मला पर्टिक्युलर कंपनी हवी आहे आणि मला तेवढे मार्क्स नाहीयेत. मग मला ती कंपनी कशी मिळेल? फक्त असं इमॅजिन केल्याने? तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मॅनिफेस्टेशन केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी ज्या काही सबकॉन्शियसला तुम्ही ट्रेन केलं, ब्रेनमध्ये ते सिग्नल्स टाकले, तर तुमचे सिग्नल्स पर्टिक्युलर एचआरपर्यंत, त्या कंपनीच्या ओनरपर्यंत किंवा अशा पर्टिक्युलर माणसापर्यंत किंवा अशा एका ब्रिजपर्यंत पोहोचतील, की त्या ब्रिज थ्रू तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीमध्ये दाखल व्हाल. आणि हे फक्त आणि फक्त ब्रेनच करू शकतो. बरेचसे असे लोक आहेत, ज्यांचे 10th-12thला जास्त मार्क्स नाहीयेत, ना इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी काही खास केलंय. पण ते तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही पाहत असाल, की ते अशा एका पोझिशनवरती आहेत, की साला आपण एवढं शिकून पण आपण खाली आहे आणि हा वरती कसा? नाही, नाही ह्याच्याकडे ना बोलण्याचं स्किल आहे. नाही, नाही हा ना इथंच काहीतरी एक पर्टिक्युलर खूप छान करतो. अरे पण तो तिथे पोहोचला कसा? त्याची सुरुवात कुठून झाली? तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे ना कुठे लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा मॅनिफेस्टेशन हे आपला विश्वास त्याच्यावर असू नसू आपण ॲप्लाय करत असतो. काही लोकांची खूप तीव्र इच्छा असते, की मला इथे-इथे जॉब मिळावा, मला असा-असा माझा बिझनेस व्हावा आणि मग ते त्या गोष्टी नकळत इमॅजिन करतात, की मला हे करायचंय, ते झाल्यावर मला ते करायचंय आणि मग त्यानंतर जे आहे त्यांना ती गोष्ट त्यांच्या लाईफमध्ये आपोआप अट्रॅक्ट होते, त्यांच्याकडे आकर्षित होते आणि त्यांना ती मिळते. आता समजा तुम्हाला ड्रीम जॉब हवा आहे, तर त्याच्यासाठी अफर्मेशन्स काय हवे, कसं इमॅजिन करायचं, कसं ब्रेनला ट्रेन करायचं. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एका पर्टिक्युलर कंपनीमध्ये XYZमध्ये जॉइन व्हायचंय, तर इमॅजिन करायचं. तो दिवस इमॅजिन करायचा ज्या दिवशी तुम्हाला त्या कंपनीमध्ये जायचंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही डोळे बंद करा. जर तुम्हाला जॉब हवा असेल, तुम्ही डोळे बंद करा आणि इमॅजिन करा तो दिवस ज्या दिवशी तुम्हाला जॉइनिंग व्हायचंय. तुमच्याकडे ते लेटर आलेलं आहे, तुम्हाला मेल आलेला आहे आणि आता तो दिवस उगवलाय, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या त्या ड्रीम जॉबसाठी जाणार आहात. तुम्ही सकाळी फ्रेशली उठलात, तुम्ही खूप आनंदाने तुमचं सगळं आवरलं, तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घातलेत, कारण तुमचा तो पहिला दिवस आहे. तुम्हाला आवडीचा नाश्ता समोर आलाय, पण खाण्याची इच्छा होईना, कारण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तिथे जायचंय, जिथे जाण्याची इच्छा तुमची अनेक वर्षांपासून होती. मग तुम्ही थोडंफार तो नाश्ता केलात आणि मग तसाच तुम्ही ऑफिसला गेलात. मग ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक डेस्क दिला, तुम्हाला एक कॉम्प्युटर दिला, तुमची जागा सांगितली, तुमचं काम तुमच्या बॉसने सांगितलं. तुमची आजूबाजूचे जे कलीज आहेत त्यांच्यासोबत तुमची आता ओळख होतीये आणि हळू-हळू तुमची त्यांच्यासोबत मैत्रीही झाली. पहिलाच दिवस तुम्हाला घरातही पॉझिटिव्ह वाटलं, तेवढंच त्या कंपनीतही पॉझिटिव्ह वाटलं आणि एकूणच या सगळ्यानंतर तुम्हाला आता स्वप्न पडायला लागलीत, की यार आता पहिला सॅलरी जो ड्रीम जॉबची
तुमची ड्रीम सॅलरी आहे, ती सॅलरी पण आता या महिन्यानंतर आपल्याकडे येणार. त्या पहिल्या सॅलरीचं किती महत्त्व असतं. त्या सॅलरीमध्ये मला माझ्या बायकोसाठी, मला माझ्या आईसाठी, मला माझ्या मुलांसाठी काय करायचं आहे, मला स्वतःसाठी काय करायचं आहे, मी त्याच्यानंतर काय-काय करू, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इमॅजिन करायच्या आहेत. डोळे तुम्ही उघडू शकता. हे जे काही आता मी तुम्हाला सांगितलं, हे अफर्मेशन होत्या खूप छोट्या-छोट्या डिटेल्सच्या. जर तुम्हाला कार घ्यायची असेल, अशाच छोट्या-छोट्या डिटेल्सच्या इमॅजिनेशन्स तुम्हाला करायच्या. तर कारच्या स्मेलपासून, दरवाजा उघडण्यापासून, आत बसण्यापासून सगळ्या गोष्टी. पण इम्पोर्टंट गोष्ट आहे, की हे कधी करायचं? आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे, तो रात्री झोपायच्या ठीक आधी ॲक्टिव्हेट असतो 15 मिनिट आणि सकाळी उठल्यानंतर थोड्या वेळासाठी 10-15 मिनिट तो ॲक्टिव्हेट असतो. याच्यामुळे सकाळी तुम्ही जे पण गाणं ऐकता ते दिवसभर तुमच्या तोंडावरती, ओठांवरती असतं, है ना? आणि सेम गोष्ट रात्री झोपताना तुम्ही जो विचार करता, तोच विचार घेऊन तुम्ही रात्री झोपता. रात्री झोपण्याचं तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. जसं की आता गाण्याचं दिलं मी, दिवसभर तुम्ही तेच गाणं गुणगुणता, कारण सबकॉन्शियस माइंडमध्ये तोच थॉट कंटिन्यू रिपीट मोडवरती असतो. तसंच रात्री झोपताना जर तुम्ही अलार्म लावून झोपलात, की मला सकाळी 6 वाजता उठायचंय, तर तुमचा सबकॉन्शियस माइंड हा कधीच झोपत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला बऱ्याचदा असं झालं असेल, की साला 6 वाजायच्या 5 मिनिट आधीच माझे डोळे उघडलेत. अलार्म तर आता वाजणार आहे. साला मी असा कसं काय उठलो? कारण तुमच्या सबकॉन्शियसमध्ये तुम्ही एक थॉट टाकला होता. त्या सबकॉन्शियसला तुम्ही मोबाईलवरती किंवा अलार्म क्लॉकवरती दाखवलं होतं, की बाई मी 6चा अलार्म लावलाय आणि सबकॉन्शियस माइंडच्या डोक्यात तो थॉट टिक-टिक करत होता. डोक्यात म्हणतो सबकॉन्शियसमध्ये तो थॉट टिक-टिक करत होता आणि त्या सबकॉन्शियसनेच तुम्हाला उठवलं. कधी तुम्ही अशा एका कोचवरती झोपलेत आणि अचानक पडायला लागले, तर तुमचा सबकॉन्शियस लगेच कॉन्शियसला एक सिग्नल देतो. कॉन्शियस तुम्हाला जागा करतो, "अरे पडशील, उठ." तर अशा प्रकारे तुम्ही पडतही नाही. अशा बऱ्याचदा होतं. सो हे जे काही स्ट्राँगनेस आहे, हे आपला माइंड आपल्यासाठी सगळ्या गोष्टी या काम करतो. म्हणून हे जे अफर्मेशन्स आहेत, हे सबकॉन्शियसमध्ये टाकायचे आहेत. कारण सबकॉन्शियस या फ्रिक्वेन्सी तयार करतो. सबकॉन्शियस त्या गोष्टीने व्हायब्रेट होतो. म्हणून जर सकाळी अशा प्रकारचे अफर्मेशन करून तुम्ही सकाळी उठलेत, ग्रॅटिट्यूड च्या ऊर्जेने, थँकफुलच्या ऊर्जेने तुम्ही जर या दिवसाची सुरुवात केली, तर तुमच्याकडे जसं मी म्हणतो, की पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतं, त्याच गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार. सकाळी उठल्या-उठल्या जर तुम्ही भांडण केलं, असं म्हटलात, की सकाळी उठल्यावर याचं थोबाडं बघितलं का दिवस खराब जातो, तर तुम्ही त्याच्यावर तर राग असतो. तर रागात जर गेले, डाऊनची एनर्जी जर वापरली, 2च एनर्जी असतात, एक डाऊनची आणि एक अपची, तर त्या निगेटिव्ह इमोशनमध्ये गेला, तर तुमचा दिवस खराब जातो. हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये वर्क करतं आणि ते म्हणजे तुमच्या ब्रेनची स्टेट काय आहे त्या पर्टिक्युलर दिवसासाठी. ज्यावेळेस तुमच्या ब्रेनमध्ये अफर्मेशन्स फिट बसतात, त्यावेळेस तुमचा ब्रेन तुम्हाला अपॉर्च्युनिटीज दाखवायला सुरुवात करतो. त्यावेळेस तुम्हाला असे लोक येऊन भेटतात, जे तुमचं आयुष्य चेंज करू शकतात. त्यावेळेस तुम्हाला अचानक ऑनलाईनमध्ये अशा काही ॲड्स दिसतात, जे बाकी लोकांना दिसत नाही आणि त्या ॲड्समुळे तुमचं फ्युचर बनतं. अचानक तुमच्या ब्रेनमध्ये अशी काहीतरी आयडिया या युनिव्हर्समधून येते, ज्या आयडियामुळे कदाचित तुम्ही एक मोठा बिझनेस उभा करू शकता. आत्तापर्यंतचे सगळे शोध या युनिव्हर्समध्ये लागलेले, या पृथ्वीवरती लागलेले सगळे शोध ज्या माणसाने लावलेत, ते कुठेतरी एक छोटासा थॉट होता, जो त्याच्या ब्रेनमध्ये आला होता. त्याच्यामुळे आपल्या थॉट्सकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी सगळ्यात छान एक्सरसाइज आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा एक आपण म्हणतो, की बोनस पॉइंट मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला सांगतोय, की जर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दिवसातल्या 24 तासामधले 15 ते 20 मिनिट फक्त स्वतःसाठी दिला. याच्यामध्ये तुम्हाला व्यायाम नाही करायचा आहे, मेडिटेशन नाही करायचं, काही नाही करायचं. फक्त तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप हे सगळं जे आहे ते लांब ठेवून, सगळ्या माणसांना लांब ठेवून तुम्हाला एका खोलीमध्ये किंवा अशा एखाद्या शांत ठिकाणी जाऊन, नेचरमध्ये, देवळामध्ये, जिथे तुम्हाला शांत वाटेल तिथे जाऊन बसायचंय आणि फक्त तुमचा ब्रेन सोबत तुम्हाला बोलायचंय. काय म्हणतोय तो? वाईट गोष्टींचा विचार नाही करायचा. फ्युचरच्या गोष्टींमध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही विचार करू शकता. त्याच्यासाठी काय करायला लागेल? काय तुमचा ब्रेन तुम्हाला सांगतोय? तुमचा ब्रेन तुम्हाला योग्य पाथवे दाखवणार, बाकी कुणीच दाखवणार नाही. तर आज जे काही सांगितलं ते आपला ब्रेन कसा वर्क करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये, मॅनिफेस्टेशनमध्ये, या सगळ्यावरती आधारित होतं. हे खूप बेसिक आहे आणि या गोष्टीमुळे तुमचा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा किंवा आकर्षणाच्या सिद्धांतावरचा किंवा मॅनिफेस्टेशनवरचा, जेही तुम्ही म्हणता, त्याच्यावरचा विश्वास अजून गूढ होईल आणि तुम्ही अधिक जोमाने हे काम करायला सुरुवात कराल. हे तर झाल्या बेसिक गोष्टी. याच्यामधल्या ॲडव्हान्स गोष्टी येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या या आवडत्या चॅनलला, ॲक्ट रायडर्सला आणि या मंदारला असंच प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बघत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स. धन्यवाद.